आलया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग भयाच्या पोटी दुःखाच्या राशी शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संतांच्या कृपा दारे कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यात दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणपदा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा श्रोते देखा श्रोते देखा माझे दंडवत माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 प्रथम नमन करू ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतबंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले कैलासवासी बाळासाहेब चंद्रभानजी सुपेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या मातोश्री मंजुळाबाई, त्यांच्या धर्मपत्नी नंदाबाई, त्यांचे बंधू संजयराव, त्यांचे सुपुत्र स्वप्नील भाऊ, सून विद्याताई नाथस्वरा या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे मनोज भाऊ वाघ यांच्या माध्यमातून मला हे निमंत्रण मिळालं आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर त्या निमित्ताने शिर्डीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने आमचे नेहमीचे आवडीचे श्रोते विजू तुम्हालाही नमस्कार. उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी आणि सुपेकर परिवाराचे नाते गोते या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठला विठ्ठला
त्या संबंधाने उपस्थित जाकेटवाले मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. बाळू मामा, उत्तम बाबा तुम्हालाही नमस्कार. अश्विन महाराज, संतोष महाराज, इकडचे टाळकरी हे जाकीटवाले छोटे छोटे साधक विनेकरी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्या गुरुजीलाही नमस्कार, या साधकालाही नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन केलं, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, म्हणून पुन्हा एकदा स्वप्नीलला धन्यवाद देतो. पण त्याच्या विनंतीला मान देऊन आपणही येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून सुपेकराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, प्रत्येकाला कोणी असो एक दिवस जायचं आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. उंदरापासून इंद्रापर्यंत, बरं का मनोज महाराज, प्रत्येकाला मृत्यू. इथे वशिलेबाजी नाही. अरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. इथं नाही, पण घरी गेल्यावर डोकं चालवा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे जर 14 मरतात, तर चहा पिणारे किती मरतील? हे रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती, ये रते पामर येथे नाही गुरुवारी अवतार, येथे नाही गुरुवारी अवतार. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. मरणाच्या बाबतीत वशिले बाजी चालत नाही विजयभाऊ. बाकी कुठेही वशिला लावा, इथं नाही चालत. मातुलो यस्से गोविंदम पिता यस्से धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता. आता आलेले बसून घेत जा, आम्ही 9:30ला झालो. आले की बसा. आता इथं प्रत्येकाने यायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. 2 तास त्याच्यात जाईल. आता कीर्तन ऐकू द्या लोकांना. जवळजवळ अर्धा तास उशिरा आले तुम्ही, आणि आम्ही इतक्या लांबून 9:30लाच आलो. आमची सवय आहे. आता या, कधी या, 12 पर्यंत या. फक्त टाळ घेऊन मुकाट्यानं उभे राहा. इथं माझ्याजवळ येऊन हा कीर्तन थांबवावं लागते पुन्हा तुम्हाला एका व्यक्तीसाठी. विठ्ठल विठ्ठल उत्तमराव. मातुलो यस्से गोविंदम पिता यस्से धनंजय. अर्जुनासारखा वीर विजयभाऊ ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, तरी त्याचाही भाचा अभिमन्यू मेला, हे लक्षात घ्या. ज्याचा मामा श्रीकृष्ण आहे त्याच्या भाच्याला मरावं लागलं. मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य, काही छाती काढण्यात अर्थ आहे का लेका? आएगा सो जाएगा. पुन्हा सांगतो, जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप. विजूभाऊ, रामायण पाठ झालं तुम्हाला आणि पुन्हा तुमचा काही रेकॉर्ड तोडला नाही. पुन्हा मरता खेपी एकदा तसंच करा, एवढीच माझी इच्छा आहे. आता आमची गाडी उतारायला लागली, 70 लागलंय आता. पण आता ते विजू भाऊन त्यांची मित्रमंडळी ग्रामस्थ, अजून तसाच कार्यक्रम एकदा शिर्डीत व्हावा. तुमची इच्छा आहे ना? ते पण टाळ्या वाजवल्या. विठ्ठल आमचे घरच्यासारखे संबंध आहे, ते काही वाटत नाही. त्यांनाही मी महाराज वाटत नाही, मलाही ते पाटील वाटत नाही.
मजा येते. खेळी मेळी गदा रोळी आनंद आहे. तुम्ही 7 दिवस ऐकलं, पाठ झालं तुम्हाला. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला 4पैकी एकही पोरग त्याचं नव्हतं. जिथं देवाच्या बापाची अवस्था अशी झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता. म्हणून आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असू द्या, मरावं लागणार आहे बरं का उत्तमराव. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए, पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. हो जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्रठासी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. 3 लोग पर छत्र बिराजे, लुटा कुंज बिहारी. तेवढी ती मोटरसायकलची अशी काच अशी करा, तो आरसा याच्यावर चमकला. सूर्यनारायण. बस तुमच्या लक्षात आलं असेल. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जो. जमलं. 3 लोग पर छत्र बिराजे, लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए, रहत कौन बिचारी. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. मरण प्रत्येकाला आहे, ते विधी लिखित आहे. आणि जीवन हा प्रवास आहे बरं का विजूभाऊ. जीवन ही नदी आहे, ती जन्मरूपी पहाडावर उगम पावते, मरणरूपी समुद्राला मिळते. हे लक्षात ठेवा. जीवनरूपी नदीचा उगम कुठे आहे? जन्मरूपी पर्वतावर. मिळते कुठे? मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ आहे. एक सुखाचा काठ आहे, एक दुःखाचा काठ. तुमचे अनुभव आहे. हे दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचा जीवन म्हणतात. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत चौघाणी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला. राम बोलो भाई राम, राम नाम सत है, सत बिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो, तर तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्कून असतात. बस असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख हे जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. आणि आयुष्य हे त्या नदीतलं पाणी आहे, आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महाकाळ जपतसे, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा, जानी राहा श्री हरीच्या, जानी राहा श्री हरीच्या. धन दारा पुत्र जने, धन
आयुष्य जात आहे काळ जपत से महा स्वहिताचा गोडवा ज्ञानी राहा श्री हरीचा जात आहे काळ जपत से महा स्वहिताचा गोडवा ज्ञानी राहा श्री हरीचा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा गेली ऐसी घडी पुन्हा न ये म्हणून एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. दो बातों की याद रख जो चाहे कल्याण नारायण निज मौत कदू जसे भगवान. आणि हा प्रवास आहे. आपण सगळे प्रवासी. विजय भाऊ काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला आम्ही शिर्डीचे. आपण दोघही प्रवासी जाऊ. अरे प्रवास कधी संपतो? शिर्डीचा माणूस पुण्याला गेल्यावर पुण्याहून वापस येतो शिर्डीला आपल्या बंगल्यात जातो बाथरूम मध्ये फ्रेश होतो. ज्या बाकड्याहून सकाळी गेलं होतं त्या बाकड्यावर येऊन बसतं. बायकोला म्हणता आणवरच्या कटकट संपली एकदाची. जिथून सकाळी गेलं तिथं संध्याकाळी वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार. आपण सगळे प्रवासी आहो. मी असो तुम्ही असो. आणि एक लक्षात ठेवा प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नाही तिकिटावर आहे. हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपत हे वैचित्र्य घडतंय तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत प्रेत यात्रेत अंत्यसंस्काराला जातो. जे अंत्यसंस्काराला हजर आहे त्या आजोबाचं वय 92 आणि ज्याची चिता पेटली तो नातू 22चा. प्रवास आहे. तिकीट संपलं की उतरायचं. तिथे वयमानाचा विचार. म्हणून ज्याचा जसा आपला त्याचा ऋणानुबंध असेल तोपर्यंत. मिलन शब्द आला की ताटातूट पुढे लागलेली आहे. मिलन कशासाठी? ताटातुटीसाठी ठरलेलं आहे. मी तुमच्या भाषेत आता आपण सगळे 10 वाजता इथे एकत्रित आलो. कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी मलाही माहिती आहे. पण कीर्तन संपल्यावर 12 वाजता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. इथं सुपेकराने नायलांच्या दोरीनं जरी बांधून ठेवला तुम्ही तरी दोऱ्या तोडून घरी जाणार आहे. म्हणजे 10 वाजता एकत्रित आलो ते 12ला जाण्यासाठी. तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए ये मेल मिलाप एक मुसाफिर हम एक मुसाफिर आप. बस एक दिवस जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यायचा आहे. जसं विधी लिखित आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतं. त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. कर्माचे 3 विभाग पडतात. एक प्रारब्ध आहे, एक संचित आहे, एक क्रियमाण आहे. ही कर्माचे 3 विभाग आहे. साचून ठेवलं ते संचित, चालू आहे ते क्रियमान, भोगतोय ते प्रारब्ध. शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो पाटील, तुमच्या भाषेत सांगतो, शेतातलं जे पीक आहे हे क्रियमान आहे. गेल्या साली पिकलं कणगीत साठवून ठेवलं हे संचित आहे. आणि सकाळी दळायला नेलं त्याची चपाती खाऊन आला हे प्रारब्ध आहे. असं लक्षात. सोपा सोपा वेदांत. आता जे शेतामध्ये पीक आहे हे क्रियमान, आणि ते पीक तयार झाल्यावर आपण साठवून ठेवतो वर्षभरासाठी, याचं नाव संचित. आणि आता जेवण करतो हे प्रारब्ध. आता कधी कधी असं होतंय ना विजूभाऊ, का त्या शेजाऱ्याच्या शेतात अख्खं गव्हाचं पीक, अख्खं ज्वारीचं पीक आहे आणि आमच्या शेतात गव्हाचं पीक आहे. मग अडचण काय आहे? अहो त्याच्या शेतात ज्वारी असून रोज चपात्या खात आणि आमच्या शेतात गव्हाचं पीक असून रोज भाकरी आहे. ते रोज चपात्या खात तुला कसं माहित? मी रोज तंबाखू खातो त्याचा. अरे याचं कारण आहे, आता त्याच्या शेतात तुला ज्वारीचं पीक दिसतंय, तुझ्या शेतात गव्हाचं आहे. पण गेल्या साली त्यानं अख्खा गहू पेरला होता आणि तू अख्खी ज्वारी पेरली होती. त्यानं तो गहू भरून ठेवला, तू ज्वारी भरून ठेवली. दिसायला त्याच्या शेतात तुला ज्वारीचं पीक दिसतंय, पण 12 महिने ते चपात्या खाणार आहे. तुला दिसायला गव्हाचं पीक दिसतंय, पण गेल्या वर्षी ज्वारी पेरल्यामुळे साठवून ठेवली, आता 12 महिने भाकरी आहे. आजचं जेवण
गेल्या सालच्या पिकावर आहे तसं आजचं सुख दुःख संचितावर आहे. भोगतो न घडे संचिता वाचून, 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 करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. आणि त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. बरोबर तुमचं कर्म कर्त्याला येऊन भेटतंय. पूर्वी ही जुनी मंडळी बसलेली आहे. कळपानं गायी चरायच्या विजूभाऊ, कळपानं पूर्वी गायीचे कळप होते आणि ते वासरू सोडा की पळत जायचं. 1000 गायी पण जाऊन बिलगणार ते आपल्याच आईच्या काशेला. यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. आणि ते खिल्लाऱ्या गाईचं होतं विजू. आता ह्या जर्सीच्या खोंडाला काही अक्कल नाही. जितकं पाणी पिती त्याची मम्मी त्याच्या डबल दूध देते. खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे जुने लोक हॉर्न वाजल्याबरोबर रस्त्याच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजवा 2 पावलं पुन्हा डांबरीवर येतं. समजाव याचा काही दोष नाही. जर्सीच्या माऊलीच्या दुधाचा परिणाम. हे पूर्वी यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. हजारो गायी कळपानं चरत असल्यावर तुम्ही वासरू सोडा तर शेपटाचा गोंडा वर करतं, कानं टवकारतं, जाऊन मिळतं 999 गायी डावलून आपल्याच आईच्या काशेला. यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. तस कर्तारम प्रतिगच्छती. ज्याचं जे कर्म आहे विजयभाऊ ते कर्त्याला जाऊन भेटतं. 140 कोटी भारताची लोकसंख्या असू द्या तरी कर्म दुसऱ्याकडे जात नाही, त्याला शोधतं. जसं वासरू गायीच्याच काशेला लागतं तसं कर्त्यालाच कर्म येऊन भेटतं. त्याच्या भीतीनं कुठेही जा ते तुम्हाला सोडत नाही बरं का संतोष. ते बायको मेली, कोण्या गावची मेली विचारू नका, कायला हेच उद्योग आहे. अरे नुसतं पटवण्यासाठी गोष्टी असतात. कीर्तन झालं बाबा ते कुठं घडला, तुला घेणं काय त्याचं पट. बायको मेली सकाळी 6ला. 2 वाजता सगळे पाहुणे रावळे आले, तिला न्हाऊ घातलं, तिरडीवर बांधलं ना उत्तम बाबा, तर दोऱ्यात तोडूनच उठून बसली का तिच्यात भूतानं प्रवेश केला. लोक म्हणले काय जिवंत माणसं पेटवायला लावता, आम्हाला नेऊन घालता का जेलमध्ये. अहो नाही हो, सकाळपासून नाकाला कापूस लावतो राव, कापूस उडणार. डॉक्टरही म्हणले डेड बॉडी आहे घरी घेऊन जा. आता बाकीचे पाहुणे गेले निघून, पण पतीला कसं जाता येईल. त्याला संशय आला विजयभाऊ. 8 तासाची डेड बॉडी उठली कशी. दमराव हे नीट ऐका, उठलीच कशी 8 तास डेड बॉडी. 6 महिने कळलं नाही भूत, पण पाहुणे आले. एक दिवस पाहुणे आले, घर मालक बैठक रूम मध्ये होते, पाहुणे बैठकीत बसले, ती स्वयंपाक करत होती. पाहुणे म्हणले पाणी बोलवा. पाणी. घर मालकाने आवाज दिला, अरे पाहुणे आले पाणी पाठवा पाणी. ती उठली नाही, तिथून हात पुरवला बैठक रूम मध्ये. 25 फुटाचा पीबीसीचा पाईपच, तांब्यान फुलपात्र, स्वयंपाक घरातून बैठक रूम मध्ये हात पुरला. आता एवढ्या लांबीचा हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिईल का. खरं सांगा, पाहुण्याचं तर पाणी पाणी झालं आणि बिना पाण्याचे गेले. ते गेले, पण पतीला कसं जाता येईल. त्याला संशय आला. म्हणले बापरे, 6 महिन्यापूर्वी मला शंका होतीच की हे डेड बॉडी उठलीच कशी, तर भूत आहे. माझं नरड दाबून मारलं एखाद्या दिवशी. म्हणून संध्याकाळी त्याला झोप आली नाही. लुंगी बन्यांवर झोपण्याचा नाटक केला. बायको शेजारीन ते तसंच उठलं. 9 वाजता पळत गेलं शिर्डीला. एका ट्रकवाल्याच्या पाया पडलं. ट्रकवाल्याने घेतलं त्याला, कोपरगावच्या स्टेशनवर सोडलं. थोडं बंद करा मोबाईल आता, हे तर चालू. मला वाटतं मला येत असतील, पण ते काय वाटतं मग आम्हाला, जर एवढा व्याप तुम्हाला आहे तर आम्हाला कशाला बोलवलं विनाकारण बडबड करायला. माझी एक विनंती आहे, तुमचे येत असतील मोबाईल, त्याच्याबद्दल नाही, पण
समजा तुम्ही कीर्तन करताना मी जर पुढे मोबाईल लावत बसलो तर तुम्हाला काय वाटत की आपण विनाकारण झालो शिर्डीला, काही गरज नव्हती ना. म्हणून एक विनंती आहे, विठ्ठल अजून माझा 1 तास तुम्हाला त्रास आहे बरं का पाटील, 1 मिनिट पुढे जात नाही. थोडस एक विनंती आहे, कारण मी आयुष्यभर कीर्तन करतो, एवढा कमी समाज आजच, त्याच्यातही असं असल्यावर काय सांगावं पाटील, आहे का नाही. आता तिथे रामायण चालू आहे, 2 एकर पुरलं नाही रोज पोहेगावला. ठीक आहे, आपलं काय चालू होतं, कीर्तन. कीर्तन नाही तर काय चाललंय, हा ते आलं बस बस. रेल्वे स्टेशन, ट्रकवाल्याने तिथं सोडलं विजूभाऊ स्टेशनवर. नेमकी रेल्वे आली, हे बसलं 9:30ला आणि गेलं रात्रभरात नागपूरला. उतरलं स्टेशनवर, वाचलो म्हणला भूताच्या ताब्यातून. आता इकडे बूट पालिश करतो, नाही तर हमाली करतो, पण आता शिर्डीला जाणार नाही. म्हणून रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर नळ्यावर आलं तोंड धुवायला. बायको 92 महिन्याला घेऊन उभी, मी तिथंच होतो. हे तिच्याकडे पाहत ती याच्याकडे. तू आली, अहो तुम्ही लुंगीवरच आला, मग ही काय पॅन्ट घेऊन आली. अरे कुठेही जा, कर्म ते सांगा ती पुढं चाले, कर्म ते सांगा ती पुढं चाले, कर्म ते सांगा ती पुढं चाले. कर्माच्या भयाने गेलो रात्री, कर्म ते सांगा ती पुढं चाले, कर्म ते सांगा कर्माच्या भयाने गेलो रात्री, कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती आणि कर्म ते सांगा ती पुढं चाले. रात्रीचा गेलो पण कर्म माझ्या आधी, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी, भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे, माझ्या आधी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्म माझ्या आधी जाऊन. ते शेंगोळी माहिती आहे का तुम्हाला विजू भाऊ, शेंगोळी शेवंती म्हणतात. हा बास बास बास. 2 महिने झाले म्हातारन म्हातारी आणि मुलगान सून मुंबईला, बरं का, तिकडची गोष्ट आहे, तिकडची. उत्तमराव 2 महिने वैतागून गेलं म्हातारं. रोज सकाळी शेंगोळी, रात्री शेंगोळी, सकाळी शेंगोळी. मेलेलं बरं त्याला वाटलं, पण त्यानं ठरवलं आता उद्या सकाळची गाडी पकडतो, मुंबईला जातो, मुलाकडे महिनाभर थांबतो, वरण भात पोळी चपाती बटाट्याची भाजी. म्हातारं मनोगत करत गेलं. सकाळी 12ला पोहोचलं मुंबईत. रविवार होता, मुलगांसून घरीच होती. मामाजी आले, पप्पा आले. बाथरूम मध्ये म्हातारं फ्रेश झालं, बसलं सोफा सेटवर. बाबा जेवण वगैरे, अरे व्हायचंच आहे. मग मी जेवायचो बाबा, आता बापले का दोघंही सोबत जेवू. पाट मांडले, 2 ताट येणार होते, 2 पाटावर बापले का बसले. विजू भाऊ हे नीट ऐका, म्हातारं मनोगत करत होतं, साईबाबा शेंगोईनं वैतागलो, मी आलो मुंबईला, आता पहिला तर वरण भात खातो, मग चपाती, मग काय गोड असेल ती प्लेट उचलतो म्हणलं. असं मनोगत चाललं. ताटा आले बरं का मनोज, ताटा आले. म्हातारं चष्मा पुसू पुसू ताटातलं पदार्थ पाहत होतं, पण विश्वास बसेना. शेंगोळी शेंगोळी
मुलगा म्हणला बाबा तुमच्या सुनेला म्हटलं मी आज रविवार आहे माझी आई शेंगोळी चांगली करत होती तुला येतं का ती म्हणली येते मग मी म्हटलं आज पोटभर शेंगोळीच खायची दुसरं काही करू नको बापाच्या डोळ्याला पाणी बाबा आईची आठवण आली का अरे तिच्यामुळे तर आलं नाही मग जेवा ना बाबा तुझा काही दोष नाही भाऊ 2 महिने वैतागलो या शेंगोळीनं अरे पण मी सकाळी शिर्डीहून 6ला निघलो शेंगोळीला कसं कळलं 200 किलोमीटर माझ्या आधी 12 वाजता मुंबईत हजर याला म्हणतात कर्म ते सांगा ती पुढे कर्म ते सांगा ती पुढे जा कर्म ते सांगा ती पुढे जा कर्माच्या भयाने गेलो रातो राती कर्म ते सांगा ती पुढे चाले कर्माच्या भयाने बैसलो समाधी कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे कर्माच्या भयाने बैसलो कपाटीन कर्म हाती काठी लागे पाठीन तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे अरे किती तुम्ही कर्माला घाबरून पळाला तरी तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही ते भोगावंच लागतं मग महाराज म्हणतात भोगावंच लागतं ना मग आता त्याला घाबरू नका मग उलट भोगायची तयारी ठेवा आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर महाराज म्हणतात आता घाबरायचं नाही कुठेही गेला तरी ते तुम्हाला सोडत नाही ना मग घाबरू नका उलट भोगायची तयारी ठेवा आलिया भोगासी असावे सादर त्याच्या भीतीनं कुठेही जा जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा मनोज भाऊ तुमचं पोट तुम्हाला सोडत नाही
पोटा भेन जिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे पोटा भेन जिकडे जावे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे पोटा भेणे जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे पोट लागले पाठीशी पोट हिंडवी देशोदेशी. तुम्हाला फिरवतो कोण? मनोज भाऊ. पोट दाबू नको. दिसत नाही का लोकाला? कोण फिरवतो तुम्हाला? देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा. देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. 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 यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा पेट का लकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यकी आसन पे कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा भागा सबको लगा दिया धोखा. 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 यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. यारो पेट बड़ा बाका. बस पोट लागले पाठीसी पोट हिंडवी देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा तुमचं पोट तुमच्या सोबत आहे, तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. कुठेही जा. म्हणून तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. मग द्यायचं नाही, आता भोगायची तयारी ठेवायची. आलिया भोगासी असावे सादर. पण त्याच्या पुढचे शब्द आहे, देवावरी भार घालून या त्याच्यावर जबाबदारी टाकावी. आणि असं आहे बरं का स्वप्नील, आता तुझं पितृछत्र गेलं. वाईट या गोष्टीचं वाटतं विजू भाऊ, सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना ठरलेल्या आहे. रोजच सूर्याचा उदय होतो आणि सूर्य मावळतो. त्याचं काही नवल वाटत नाही. पण नवल बाळासाहेबाच्या बाबतीत झालं का? हा भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. आणि असं असतं जेव्हा सुखाचे दिवस येतात विजू भाऊ, आणि त्यावेळेला कौतुक करणारं निघून जातं. हे लक्षात ठेवा. ज्याने आटापिटा करून एवढं कमावलेलं असते आणि आता काही करायची गरज नाही, यशीच्या रूम मध्ये बसा बाबा, तेव्हाच बाबा निघून जातो. प्रत्येकाच्या जीवनात आहे. तर आता रामायण तुम्हाला पाठ आहे विजू भाऊ. तुमच्या पुढे सांगणं म्हणजे काय खरं नाही, पण सांगतो 2 मिनिट. रामायण पाठ झालं त्यांना. 14 वर्षांनी रामचंद्र वापस आले. निरोप हनुमानजीनं भरताला दिला. वेळ कमी असल्यानं भरतही लगेच आला. बरं का, काही काळजी करू नका. माताजी कौशल्या माई बाहर आली. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढ्या शब्दानं माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. भरताने विचारलं, माँ 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, आपको खुशी नहीं हो रही क्या? खुशी हो रही बेटा. तो रोती क्यों? इस समय तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई बेटा. तुम्हारे पिता होते
तो नाचने लग जाते, उनकी इच्छा थी राम का रास तिलक देखने की। जिथं कौतुक टाकायला देवाचा बाप गैरहजर होता, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता, हे कोणाला सोडलेलं नाही. लक्षात घ्या, काही माणसं बरोबर नेमकी इथं बोट ठेवतात, रात्रंदिवस भजन करता, मग एवढं दुःख तुमच्या जीवनात का? ना आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी सप्ताहाला नाही, कधी पंढरपूरच्या वारीला नाही, कधी शिर्डीला नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे काय आताच परंपरा आहे का? अजिबात देवाला न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर होता आणि भजन करणारे पांडव 12 वर्षे वनवासात फिरत होते. काय आताच आहे का? मग अरे भजन कशाला? ज्याचं भजन केलं तो भगवान त्यांच्या सोबत होता विजूभाऊ, तरी प्रारब्ध चुकलं नाही. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी. ते भोगीति नष्टचर्यसे, ते भोगीति नष्टचर्यसे, ते भोगीति नष्टचर्यसे, ते भोगीति नष्टचर्यसे. साह्य केय हरिहारासी, साह्य केय हरिहारासी, साह्य केय हरिहारासी, साह्य केय हरिहारासी. प्रारब्ध पुनासी चुकेना, पुनासी चुकेना, प्रारब्ध पुनासी तळेना, पुनासी तळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व, सांडियेला ठाव प्रारब्ध. ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीति नष्टचर्यसी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कुणासी टळणासी, प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व, सांडेला ठाव प्रारब्धे, शरीर संचिता आधीन धर्मराजा, हिंदे वनवन कर्मे बुडाला, रावण आणि दुर्योधन प्रारब्धे, कामबुद्धीचे सुख अति मानती, मूर्खचंद्रासी लागला कलंक, इंद्राशी दुःख प्रारब्धे, हरिचंद्र तारामती, घोर वनांतर भोगीति नय राव, पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. ऐसे पतिव्रता सुसे दमयंती पाय पोळ्याशी अणिवार कपाळ, भोगी दुष्काळ प्रारब्धे, कर्म रेखा टळना, बाण लागला जगजीवना, कृष्ण सांडिल्या गोपांगणा, हे नारायणा प्रारब्धे. ऐसे अणिवार जन्मांतरे राज्य, सांडिले रघुवीरे सविमणी, वानरे फिरवी दिगांतरे, प्रारब्धे फिरत असता काय झाले, मध्ये प्रारब्ध वडवले, जानकीस राक्षसी नेले दुःख भोगले, प्रारब्धे संचिता आधीन, शरीर पूर्ण ब्रह्म, रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार, पाठी जन्मांतर नामा म्हणे. कळलं सगळे? हा बस हो म्हणत जा. नामा म्हणे कर्म रेखा, म्हणे कर्म रेखा, नामा म्हणे कर्म रेखा, म्हणे कर्म रेखा. देवातिका चुकेना, देवातिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना. देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका नामा म्हणे कर्मरेखा, देवादिका चुकेना. अरे मग भजनाचा फायदा काय? जर भजन करूनही पांडव 12 वर्षे वनवासात, तर भजनाचा फायदा काय? भजनाचा फायदा प्रारब्धात जे आहे ते भोगावंच लागतं. फायदा काय? ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा.
12 वर्षे वनवासात पांडव, पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. ही ताकद भजनाची आहे, लक्षात ठेवा. म्हणून आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचा शब्द आहे देवावरी भार घालून या. भार घालणे म्हणजे त्याच्या डोक्यावर वज ठेवणे असं नाही. भार घालण्याचा अर्थ आहे त्याचं भजन करणे, त्याचं चिंतन करणे, त्याचं नाव घेणे. बरं का विजूभाऊ, नाव घे. आता विजूभाऊच आहे हातीपाय धरायला. नाव घेणे म्हणजे भार घालणे होते. हे नसेल पटत तर ते पंढरपूरच्या जत्रेमध्ये ते दुकानदार, बरं का उत्तमराव, नवरा बायको दोघंही विक्रीचा धंदा करतात, पुस्तक विक्री. त्याच्या गळ्यात हार्मोनियम, हिच्या हातात पुस्तकाचं बंडल, आणि चंद्रभागेच्या वाळवंटात फिरतं दुकान. ते पुढं म्हणतं ही माग म्हणते. 7व्या दिवशी ही सटवीचा फेरा, गोपी बाळा तेन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. शिवाजीचा पाळणा, किंमत 40 रुपये. मग हे भसाड्या आवाजात म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 50 रुपये. आणि गरजू लोक खरेदी करतात, बरं का विजू. आणि मग जसं त्याच्यात तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. जात दुष्काळी रोडवर, पण राव निघाले लढाईवर. पुस्तकात अब्दागिरी धरा, खोरण टोपलं कायमचं याच्या डोक्यावर अब्दागिरी धरा. अरे एवढं एकदा पत्नी पतीचं नाव घेते तर जन्मभर पतीवर जबाबदारी पत्नी सांभाळण्याची येते. याला म्हणतात भार घालणे. जरा विचार करा, पत्नी एकदा नाव घेते तर पती तिला जन्मभर सांभाळतो. रात्रंदिवस भजन केल्यावर तो पांडुरंग काय झोपा काढल का? म्हणून देवावरी भार घालून या. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू विजूभाऊ, काय काळजी करू नका. आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. जबाबदारी त्याच्यावर. ते 12 वर्षे वनवासात गेले पांडव, पण कसे हाल आहेत पांडवाचे म्हणून ही बघण्यासाठी 2 जण जातात भेटीला. 2. एक द्रौपदीचा भाऊ, त्याचं नाव दृष्टद्युम्न, आणि एक भगवान श्रीकृष्ण. 2. विठ्ठल बघितलं पांडवांना, हरणाचे कातडे गुंडाळलेले पांडव, जे भरजरी वस्त्रामध्ये राजमहालात होते. द्रौपदीनं आदेश दिला की दाशा पाणी घेऊन पळायच्या. तिच्या डोक्यावर माठ होता आणि ती तळ्याहून पाणी आणत होती. झोपड्यात राहत होते. हे 2 रथ घेऊन गेले, दृष्टद्युम्न आणि श्रीकृष्ण. जसं द्रौपदीनं पाहिलं, पळत आली, भगवान कृष्णाच्या गळ्याला बिलगून रडली. तिचे शब्द आहे, कथम नु भार्या पार्थाणाम तव कृष्ण सखी विभो, दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृष्यत मादृशी. देवा, अर्जुनासारख्या वीराची मी बायको आहे, दृष्टद्युम्नाची सख्खी बहीण आहे, तुझ्यासारख्याची सखी आहे. गांडीव नावाचं जे धनुष्य आहे त्याच्यावर जगाच्या पाठीवर बाण लावण्याची ताकद तिघात आहे. भीम, श्रीकृष्ण, नाहीतर अर्जुन. या भीमामध्ये 1000 हत्तीचं बळ आहे. हा माझा भाऊ आहे दृष्टद्युम्न, हा अतिरथी आहे. अतिरेकी नाही, काय सांगताय, तो मराठी आहे ती.
युद्धातले हे 3 विभाग आहे विजूभाऊ. रथी, महारथी, अतिरथी. उत्तमरावने तर अतिरेकी करून टाकाल. एक रथवाला दुसऱ्या रथवाल्यासोबत लढाई करतो त्याला म्हणतात रथी. एक रथवाला अनेक रथांच्या सोबत युद्ध करतो तो महारथी. आणि एकट्या रथवाला सर्वांच्या सोबत लढाई करतो त्याला म्हणतात अतिरथी. हा अतिरथी दृष्टद्युम्न हा माझा सक्का भाऊ आहे. मी या अतिरथी भावाची बहीण आहे, पांडवाची पत्नी आहे, ब्रह्मांडाचा धनी तुझी सखी आहे. एवढे मोठे मोठे बलवान माझ्याकडे असताना त्या दुःशासनानं केस धरून ओढत न्यावं सभेत. रडू रडू म्हणली वनवासात. आणि बाकी जाऊ दे देवा, मला तुझाही राग आहे का? तुला कळत नव्हतं का माझ्या द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे? द्रौपदे, तुझे पती जुगार खेळायला बसले तेव्हाच कळत होतं पुढं काय होणार आहे. मग तू आधीच का नाही आला? मी तर 9:30लाच आलो. मग कुठं हॉटेलमध्ये गेलता का मूग भजे खायला? नाही बरं का स्वप्नील, मूग भजे प्रसिद्ध आहे ना आपले. ठीक आहे. नाही मग मजा बघत होतो. काय खरं सांग द्रौपदे, वडत आणल्या आणल्या तुला माझी आठवण आली का? खरं सांग. वडत आणलं तर त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघत होती. त्यांनी खाली मान घातली, मग द्रोणाचार्याकडे पाहत होती. त्यांनी खाली मान घातली, कृपाचार्याकडे पाहत होती. नंतर तू तुझ्या 5 मिस्टरकडे पाहत होती. एखादं उठल. शेवटी बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. अबला नाईलाज झाला. आणि मग नाईलाज झाल्यावर 11:19 मला मोबाईल केला. हॅलो किसनराव. आता काय 40 मिनिटं राहिले. हॅलो मी द्रौपदी. कृष्णा धाव रे लवकर. आणि मग धावलो का? माझं ठरलेलं आहे, जबाबदारी टाकल्याशिवाय मी प्रकरणात लक्ष घालत नाही. भार घातली यावरी होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका मन भार घातली यावरी, तुका मन भार घातली यावरी, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका मन भार घातली यावरी, तुका मन भार घातली यावरी, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि मग होईल कैवारी नारायण. म्हणून आलिया भोगासी असावे सादर. पण शब्द काय आहे? देवावरी भार घालोनिया. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साखरे. मग तो कृपा सिंधू निवारी साखरे. मग तो कृपा सिंधू निवारी साखरे. मग तो कृपा सिंधू
चरणावर आलो आपण. आलया भोगासी असावे सादर, घाबरू नका, उलट भोगायची तयारी ठेवा. पण देवावरी भार घालून ये. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग खालची लाईन वाचा. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. अभंगाचं वेल्डिंग झालं पाहिजे ना. उगाच घ्यायचा अभंगन काही फसायचं, सासूचं जावायचं ठोकत झालं. जय विठ्ठल. काय संबंध नाही. अरे ही भाषा काय तुकोबारायची. सुरुवात पहा. आता घाबरू नका, भोगावंच लागतं ना, मग घाबरायचं नाही, उलट भोगायची तयारी ठेवा. म्हणून आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग खालची लाईन. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. अरे निवारी साकडे नंतर आहे. पहिली गोष्ट आहे काहीच साकडे पडोने दे. काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने. निर्वाणी गोविंद असे माने पुढे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने. निर्वाणी गोविंद असे माने पुढे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येते. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही. आणि जर पडलं ना, मग निवारी साकडे. मग तो कृपा सिंधू. इथे विजूभाऊ कृपा सिंधू शब्द देवाला लागलाय. कृपा सिंधू, सिंधूचा अर्थ समुद्र होतो. भगवंताला कृपेचा समुद्र म्हटलेला आहे. कृपेचा सागर. कारण याच्यात 3 विभाग आहे. काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे, आणि भगवान कृपेचा सागर आहे. ओढा माहिती आहे ना तुम्हाला. ओढ्याला पाणी असतं, पण 1 तास अर्धा तास पट्टीच्या पोहणाऱ्याला पाटील ओढा जाऊ देत नाही पलीकडे. नदी परवडली पण ओढा वाईट. खय 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 अर्धाच तास. अरे कास्तकार पेरणी करून आले मनोज भाऊ, पाहता काय माझ्याकडे. कास्तकार पेरणी करून आले, ओढा वाहत होता. म्हणले का रे गावात जायचं कसं. म्हणलं जाय, अर्धा तास पाणी टिकल. काय पेरलं वगैरे गप्पा सुरू झाल्या विजूभाऊ त्यांच्या पेरणीच्या गप्पा. म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असते रे. पूर्वी चिलीम होती. चिलीम आणली एकानं, चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, तो खडा पुसला, काडी खोवली, फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली, त्याच्यात खडा टाकला, तंबाखू भरला आणि उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला. मी सांगतो हे नीट ऐका. त्याला विजूभाऊ खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात. शापी, शापी. आणि ती ओली करून थोडी पिळून गुंडाळायची असते. डबल गुंडाळतात. याचं कारण जोरात वडल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा हेतू. म्हणून डबल फिल्टर, डबल गुंडा. तेव्हापासून हे चिलीमवाल्याचा आहे डबल फिल्टर. नंतर पहिलं फिल्टर त्यांचं आहे. लय शापी भिजून आण रे वड्यातून. हा गेला न भिजवता आला. अरे का शापी भिजून आण म्हटलं. थेंब नाही म्हणला वड्यात. कुठून भिजवा. कुठला. अरे जे अर्ध्या तासापूर्वी यांना पलीकडे जाऊ देत नव्हता, त्या ओढ्यात अर्ध्या तासाने शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची कृपा ओढ्यासारखी. 2 तास कृपाळू दिसतात, ओढ्यासारखी. हा ओढा. काय काहीची कृपा नदीसारखी. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, शरद काळुरिगेन सरिता ओहटू लागे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला की उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे. तोंड दाखवा नाही पुन्हा. शपथ खोटं नाही. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खेडेगावातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित 1 महिना, धोका नाही दिला. फिरायला निघली कोंबडी, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं माग, मध्ये छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहती, माग पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला, कोंबडी एकटी दिसल. तिला विचारा, कोंबडी काय महाराज. लेकर दिसत नाही. चांगले महाराज झाले ना, तुला कळत नाही का. काय श्रावण संपला ना बाबा, मग लेकर संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. ही आमची कृपा
श्रावणात वाढते, भाद्रपदात उतरते. याला म्हणतात नदीसारखी कृपा, वड्यासारखी कृपा. पण समुद्रासारखी. समुद्राकडे कधी जा, रात्री जा, दिवसा जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, कधी जा, तरी समुद्र पाण्यानं पूर्ण भरलेला दिसेल. तसं भगवंताकडे कधी जा, पूर्ण कृपेनं भरलेला. म्हणून त्याला म्हणतात कृपेचा सागर, कृपेचा सिंधू. आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी. असं आहे रे. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी. म्हणे हा तो कृपेचा सागर, म्हणे हा तो कृपेचा सागर, म्हणे हा तो कृपेचा सागर, म्हणे हा तो कृपेचा सागर. नामासाठी पार पावली, नामासाठी पार पावली, नामासाठी पार पावली. बस सगळे प्रमाण पाठ आहे तुम्हाला. तू का म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार. तू धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारिसाकडे. बर का म्हणू भाऊ, फक्त तो, बाकीचे नाही, बाकीचे नाही. ये र ते बापुडे काय रंग. पण आता 31 मिनिट आहे हा. सगळ्या महाराष्ट्राचा माझ्यावर विश्वास आहे. ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. रामायण असो की कीर्तन तडजोड नाही. तुम्ही कधी या, 12ला तुम्हाला मोकळे करतो आम्ही. एकदा हात वर करा. शाबास, जमला आता. एका तालात विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शाबास शाबास. आलिया भोगाशी असावे सादर
टोप्या घाल तुझी बघ रे. बर आणा इकडे. बर चला मावशी. हा बैठ जाओ खाली. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. ते त्याची इच्छा आहे वापस जाणे. नाही कर्म नाही सोडत. नाही नाही आमच्या कर्मातच नाही त्याला काय करू. विठ्ठल भगतो कृपा सिंधू निवारी साकडे. फक्त तो बाकीचे नाही का. एरते बापुडे काय रंक. रंक शब्द रावच्या विरुद्ध असतो. हा राव विरुद्ध रंक. आणि एक लक्षात ठेवा राव एकच असतो त्याला सोडून बाकीचे रंक असतात. उत्तमराव उत्तमराव राव एकच आहे. तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराम. 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 तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराम. बळिया माझा पंढरीराम. तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराम. तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव. एक तो सोडून बाकीचे रंक. एरते बापुडे काय रंक. नाही तर विजू भाऊ पूर्वीचा काळ नातू रडला की शेजारची आजी काठी टेकत. काय झालं नानी. नातू रडतोय आबाई. असं कर चतकोर भाकरी घे त्याला लाव तव्याचं काळे. 2 बिबवे चमड्याचा तुकडा तांब्याभर पाणी. हे पूर्वीचं औषध. नातवाहून उतर चौकात नेऊन टाक. रडायचा थांबल. झालं. चमड्याचा तुकडा 2 बिबवे चतकोर भाकरीला तव्याचं काळ तांब्याभर पाणी. नातवाहून उतरवलं चौकात नेऊन टाकलं की नातू रडायचा थांबला. आता थोडं घरी जाऊन विचार करा. जे तव्याचं काळे लावलेल्या चतकोरा भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का खरं सांगा. म्हणून त्याला सोडून बाकीचे. येरते बापुडे काय रंग. बापुडे काय रंग. भगतो कृपा सिंधू निवारी साकडे. कृपा सिंधू निवारी साकडे. येरते बापुडे काय रंग. बापुडे काय रंग. येरते बापुडे काय रंग. त्याला सोडून जे बाकीचे येरते बापुडे काय रंक. जे आहे प्रारब्धात बरं का संतोषराव भोगावंच लागतं. घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. मी मरणार आहे मी मरणार आहे मी मरणार आहे. अरे असं चिंतन केल्यावर का मरण चुकणार आहे का. त्याच्या उलट चिंतन करायचं. पठ्ठा मरेपर्यंत जगणार आहे.
पठ्ठा मरेपर्यंत जगणार आहे, मी मरणार आहे नाही म्हणायचं, मरेपर्यंत पठ्ठा जगणार आहे. नाहीतर डॉक्टरने तपासलं, पाटील आपला 3 पिढ्याचा संबंध असल्यानं खरं बोलतो. माझा आजोबा डॉक्टर होता, माझा बाप डॉक्टर होता, मी डॉक्टर आहे. माझ्या आजानं तुला आजा तपासला, माझ्या बापानं तुझा बाप तपासला, मी तुला तपासतो. तुझी 3 पिढ्याची पेशंटची परंपरा, माझी 3 पिढ्याची डॉक्टरची परंपरा. असा ऋणानुबंध असल्यामुळे खरं सांगतो पाटील, तुम्हाला कॅन्सर झाला आणि किती आटापिटान खर्च केला तरी फक्त 2 महिने जगणार तुम्ही. काय असेल आवडी निवडीचं खाऊन घेणे. पाटील आला घरी, पाटील घरी आला आणि पाटलीन म्हणली काय बटाटा वडा का भजी, दोन्ही तूच खाय. मरायचं 2 महिन्याने, काय भजी. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे असं सारखं भय जर मनात ठेवलं तर जीवनात दुःखाचे डोंगर निर्माण होतात. भयाच्या पोटी दुःखाची राशी, भयाच्या पोटी दुःखाची राशी, भयाच्या पोटी दुःखाची राशी, भयाच्या पोटी दुःखाची राशी. शरण देवासी जाता भले, 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 शरण देवासी जाता भगत कृपा सिंधू निवारी सागर, 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 भगत कृपा सिंधू. बस मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी. अरे असं जर भय मनात ठेवलं तर जीवनात दुःखाचे डोंगर निर्माण होतील. भयाची पोटी दुःखाची राशी. बरोबर म्हणू भाऊ. एक पेशंट आहे का नाही भारतात, कॅन्सरला घाबरलं नाही, कॅन्सर त्यांना घाबरला. शरदचंद्रजी पवार साहेब. या वयात भाषण चालू आहे दणदणीत, आणि हे मी मरणार आहे, मी मरणार आहे, बसलं डोक्याला हात लावून. वयाची ही पोटी दुःखाची राशी. आणि जर दुःख वाटत असेल तर एक उपाय आहे, शरण देवासी जाता भले. का त्याला शरण का जायचं, याचे कारण आहे. तुला मरणाचं भय आहे ना, मग त्याचं ठरलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. मग मरणाचं भय वाटत असेल तर निर्भय होण्याकरता एवढाच एक उपाय आहे, शरण देवासी जाता भले, शरण देवासी जाता भले, शरण देवासी जाता भले, शरण देवासी जाता भले. मग शरण गेल्यावर, अरे शरण गेल्यावर तो काय करणार नाही. तुका म्हणे नवे काय त्याग करीता, तुका म्हणे नवे काय त्याग करीता, तुका म्हणे नवे काय त्याग करीता, तुका म्हणे नवे काय त्याग करीता. चिंता माता विश्व
सिंधू निवारे सांग भक्त कृपा सिंधू निवारे सांग वाटत होतं भेट होईलच. अरे साईबाबाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. अख्ख्या मिरवणुकीत साईबाबाच हसणे नाही, पापणी आलवली नाही. कदाचित त्याला जमलं नसेल एवढं, है ना? बरोबर आहे. असं त्याला पटलं ते. शरण देवासी जाता भले. शरण गेल्यावर तुका म्हणे काय नव्हे त्या करिता, तो काय करणार नाही. एक थोडासा विचार करा विजूभाऊ. वीज माणसानं निर्माण केली आहे ना? माणसानं केली का नाही मनोजराव? वीज माणसानं निर्माण केलेली वीज सकाळपासून आपण पहा, सकाळपासून आहे संबंध विजेशी येतो का नाही उदय पाटील? आंघोळीला पाणी तापवायला दाबा बटन, विजेचं काम. आंघोळ झाली, चहा करायला दाबा बटन, नाश्ता करायला दाबा बटन, थंडी वाजती हीटर लावा, गरमी झाली कूलर लावा. एवढंच नाही कोते पाटील, माणूस मेला सरपण नाही आणि दाबा बटन राग घेऊन या घरी. एक साधी, अरे माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूस निर्माण केला तो काय करणार नाही? काय नो हे केले, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नवे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. चिंतिता विठ्ठले म्हणून तुका म्हणे काय नोहे त्या करिता. फक्त तुम्ही एवढे करा, चिंता वातो आता विश्वंभर. त्याला विश्वंभर का म्हणतात? त्याची ती नावं आहे. आमच्या नावात काहीच अर्थ नाही. आमची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर. M17 5457 शिर्डी सातारा ओळखण्यासाठी सगळ्या गाड्या सारखी आमची नाव. नाव गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर, कॅनलला पाणी आल्यावर आंघोळ करते गंगाधर. अरे गंगाधर शंकराला म्हणतात, ज्याच्या डोक्यावरून गंगा वाहते तो गंगाधर. नाव शांताबाई. भांडणं वाचून करमत नाही शांताबाई, रोज भांडण. नाव वाघमारे. उंदीर पाहून घरात शिरे. कुठं चाललं वाघमारे? उंदीर बघितलं. आमची नाव. ते एक निडोबारायचा अभंग आहे. घोळण्या नाव लक्ष्मण. ते कोते पाटील लाह्या भाजायचं असते ते केरसुणी सारखं, त्याचं नाव लक्ष्मण आहे. अरे का त्याला लक्ष्मण म्हणतात. एक लक्ष्मण इंद्रजित मारतो आणि एक लाया भाजतो. हे नाव. घोळण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे. लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळ्या रंगवरी.
प्रकाशातही रवी आहे, मंथन करणारी लाकडाची रवीच आहे, नाव सारखेच आहे. पण हे हरवली तर बॅटरीनं शोधायची, तो उदयाला आला तर जग प्रकाशित. निळा म्हणे घुसळते रवी, निळा रवी निळा म्हणे घुसळते रवी, निळा म्हणे घुसळते रवी. तेन दावी प्रकाश, 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 तेन दावी प्रकाश. निळा म्हणे घुसळते रवी, तेन दावी प्रकाश, तेन दावी प्रकाश, तेन दावी प्रकाश. निळा म्हणे घुसळती रवी, पण ते न दावी प्रकाश. ही नाव, तशी ही नाव देवाची बरीच नाव आहे. केशव म्हणती माझे या स्वामी ते, हरतो क्लेशाते म्हणून या. क्लेशाचं हरण करतो म्हणून केशव, पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन, जगाला जीवन देतो जग जीवन. अख्खे अभंग वाचा, ते नावाचे अर्थ देताना अभंग नामदेव राहिले येतात. जगजीवन म्हणते माझे या स्वामी ते, जीवन जगाते म्हणून या. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते, उद्धरो पतिता ते म्हणून या. केशव म्हणती माझे या स्वामी ते, हरतो क्लेशाते म्हणून या. तसं विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणून या. पोषितो विश्वाते म्हणून, पोषितो विश्वाते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, विश्वंभर माझी या स्वामी, विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, माझी या स्वामी ते. पोषितो विश्वाते म्हणून या, पोषितो विश्वाते म्हणून या, पोषितो विश्वाते म्हणून या. जमला नव्हता इथं विश्वंभर शब्द आला ना. तू का म्हणे काय नोहे त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर त्याचे निरंतर, ध्यान करी त्याचे निरंतर. तुका म्हणे जाते नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान त्याने तुझी काय नाही केली चिंता. सगळी काळजी होते पाटील भगवान घेतो, आपलं लक्ष त्याच्याकडे नाही. तो अजून आपल्याला विसरला नाही. कशावरून? आपण रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला, सकाळी जाग नाही येणार उत्तमराव. शेजारची माणसं पाटील उशिरा उठते म्हणून वाट पाहतील आणि मग 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि तिथून पुढे तयारी, 5 पण सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हरबुक्का बॅन, पार्टी भसनी म्हणते, मोबाईल करणे. पण रोज जाग येते, याचं काय कारण? अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, कानी पदी चालतो, जीवीर चाकतो, मधुरी वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. पुन्हा जाग येते. आणि त्याच्या इतकी काळजी, जेव्हा लहानपणी बाळाला दात नसतात खोते पाटील, मग दूध देतो, एवढी काळजी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्तीन वाढवी श्रीपती, सवेदोणी म्हणजे जशी जशी बाळाची भूक तसं तसं मायचं दूध 2 सारख्या प्रमाणात वाढवतो.
कारण बाळाची भूक जास्त असेल ना मायचं दूध कमी असेल तर सुद्धा निवृत्ती न झाल्यानं बाळ किडकिडीत राहील. बर, बाळाची भूक कमी न मायचं दूध जास्त तर दुधाचा पूर्ण खर्च न झाल्यानं माय आजारी पडल. म्हणून इकडे बाळाची भूक वाढवतो आणि तिकडे तसं मायचं दूध वाढवतो. याला म्हणतात वाढवी श्रीपती सवे. दोन्ही दूध आणि भूक सारख्या प्रमाणात वाढवतो. लहानपणी बाळाला दात नसतात मग दूध देतो. थोडासा जठराग्नी प्रज्वलित झाला का कोते पाटील, मग माहिती आहे देवाला तर दुधावर बागत नाही, याला बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून दात देतो. त्याला दूध दात म्हणतात, दूध दात. आणि मग जठराग्नी पूर्ण विकसित झाला की देवाच्या लक्षात येतं आता याचं बिस्किट वरचं प्रकरण राहिलं नाही, चपाती भाकरी खाता यावी म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायची देतो. तेही 65, 70, 75, 80 पर्यंत दात ठेवतो आणि तिथून पुढे तेही दात पाडतो. माणसं म्हणतात तुमचा देव दयाळू आहे म्हणता. हो, मग आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय? अरे फायद्यासाठी दात पाडत नाही, तुमच्या काळजीसाठी पाडतो. का? त्याला माहिती आहे हे 75चं झालं, याचा जठराग्नी लहानपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्यासारखं आता काही खात बसल आणि अपचन होऊन पुन्हा बिमार पडल. यानं पुन्हा ग्लुकोजचं बिस्किट सुरू करावं. त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता. आहे त्यानंत आठवणी, आहे त्यानंत आठवणी, त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता. राहिता आनंद आठवण, राहिता आठवण, त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता. त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. म्हणून काय नव्हे त्या करिता एवढंच करा. चिंता वातो आता विश्वंभर आलिया भोगासी असावे सादर. ठीक आहे. आता स्वप्नीलच्या जीवनात जे दुःख निर्माण झालं ते न भरून निघणार आहे. भाऊ तुझं किती कौतुक होऊ दे, मूग भजे सगळ्या शिर्डीत नाही कोपरगाव तालुक्यात तुझ्या पाठीवरून शाबासकीची थाप पडू दे, पण बाळासाहेबाच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेव. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो जन्मदात्या बापाला. पण गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, याचं नाव पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होता. सुंदर नियोजन केलं. बाळासाहेब चंद्रभानजी सुपेकर त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आहे. तेव्हा त्यांच्या माता मंजुळाबाई, पत्नी नंदाबाई, बंधू संजयराव, नात स्वरा. पाहता काय माझ्याकडे एकदा वाचायचं असते. मुलगा स्वप्नील न सून विद्याताई. काही राहिलं का? मग तेच म्हणतो, त्याला डोक महाराज म्हणतात. एकदा एका गाथ्यापेक्षा कठीण आहे का? तेच 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 पुन्हा तोंडापुढं. या सर्व परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम आता मंडपही भरला आणि आमचे एवढी पाटील शिर्डीचे आल्यामुळे सगळी शिर्डी आली. बस आम्हाला काय घेणं नाही, आहे का नाही? हाथी के पाव में सबके पाव. जमला. आता सुंदर नियोजन केलं. आता माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. नंतर पुढे बहुतेक जेवणाचा कार्यक्रम, बहुतेक म्हणतो. अरे ते भांडे बघितले की आम्हाला माहिती आहे, पण जेवल्याशिवाय जाऊ नका हे जेवू घालणाऱ्यांनी सांगायचं. आपण कसं सांगावं पाटील?
जेवून जा. तुझं काय, तूच चपाती खाऊन जा, सासूच्या धनावर जावाई उदार, जेवून जा. हे एवढा मालकाचा अधिकार आपण राखीव ठेवू. हा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय क्षमा